थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतंय. मात्र लिंगमाळा परिसरामध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतात रानगव्यांमुळे स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान होतंय. आज सकाळच्या सुमारास भला मोठा रानगवा स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये घुसल्यामुळे उत्पन्न सुरू असलेल्या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटचे नुकसान झाले. वन विभागाने विद्युत वाहक जाळी जंगलाच्या बाजूला बसवावी अशी मागणी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी करत आहेत. सकाळी 7 वाजता आमच्या शेतामध्ये गवा घुसला आणि आमच्या अर्धी शेतीची वाट लावून टाकली. स्ट्रॉबेरी खाल्ली आणि 5-6 फूट जाळी लावलेली आहे. त्याच्या जाळीवरनं आमच्यावरती आतमध्ये आला आणि पूर्ण अख्खी शेताची वाट लागली असती. पण तुम्ही वन विभागाने आणि फॉरेस्टची आम्हाला तार करंटची ते ताराच्या करंटची हे आम्हाला हे द्यावी. सगळे शेतकरी रात्रभर जागे असतात. पण आता थोडं झालं म्हणजे आम्ही सकाळी 6 वाजता थोडंसं झोपायला गेलो. तितक्यात 7 वाजता इथं येऊन त्यांनी वाट लावून गेली. स्ट्रॉबेरी सगळी खाल्ली आमच्या अर्धी तरी खाल्ली अख्खी अर्धे वंडर. आणि ते तारेच्या कंपाऊंडवरनं 6-7 फुटा कंपाऊंडवरनं तो आतमध्ये आला आणि आम्हाला त्यांच्या जाता बी त्यांच्या त्याला हाकलता बी येता येत नाही. आम्हाला काही करता येत नव्हतं. तरी त्याला आम्ही कसं तरी बाहेर काढलं. ते चोरगेच्या साईडने तो बाहेरनं तिकडे गेला तो तिकडनं. पण लवकरात लवकर आम्हाला फक्त आमच्या अपेक्षा शेतकऱ्यांची की लवकरात लवकर आम्हाला फॉरेस्टने आणि वन विभागाने की ताराचे करंट ताराची आम्हाला म्हणजे तुमच्याकडे अपेक्षा आहे की ताराचे करंट आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावी.